जहागीर सांभाळणं एवढं सोपं काम नाहीये. रयतेला तुटपुंजी मदत करणं हे राजाचं काम नाही. रयतेला एकदा खायला देऊन त्यांच्या समस्या सुटत नाहीत. कुणाला तरी पसाभर धान्य दिलं, गुंजभर सोनं दिलं, कुणावर तरी पडणारे आसुडाचे फटके थांबवले म्हणून रयतेचे हाल थांबणार आहेत? तर त्या भूत बनून आपल्या समोर येतात. त्यांच्या समस्येवर कायमचा तोडगा काढणं हे राजाचं काम. रयतेच्या चेहऱ्यावर जर समाधान दिसत असेल तर राज्यात सुख नांदतं असं म्हणता येईल ना आबासाहेब? हो बाळा, पण हजारो हात हजारो पाय असणाऱ्या रयतेला चेहरा नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान असं सहजासहजी दिसत नाही. आणि ते ओळखता येणं हे राजाचं काम. हुजूर, मंबाजी राजे आलेत. आपकी आजमत कायम रहे वजीर आजम. तशरीफ रखिए मंबाजी राजे. आप पहली बार आए हैं. हमारा जी चाहता था पर कभी मौका ही नहीं मिला. अब आपने बुलाया तो चले आए. लेकिन अकेले आए हैं. हमें तो लगा था कि थोड़ी सी परेशानी थी, वरना हम अकेले नहीं आते. हुजूर, वहां पे फत्ते खान साहब आए थे, पूरी अफरा तफरी मचा के चले गए. पूरी अफरा तफरी मचा कर चले गए मतलब? अब मंबाजी राजे, अब आप ही बताइए. क्या बताए? सिक्का कटार न चलाने का हुक्म दिया है. अब आप ही हमें बचा सकते हैं. हम बिल्कुल बचा सकते हैं मंबाजी राजे, और आपको बचाना हमारा फर्ज है. हम आपकी पूरी सहायता करेंगे. मगर क्या? पूरी बात सुन लीजिए मंबाजी राजे. आपने पेड़ देखे होंगे, पीपल जैसे बड़े बड़े पेड़. हाँ देखे. आपने कभी एक पेड़ को दूसरे पेड़ की छांव में देखा है? और छांव वाला पेड़ कभी उभर कर बड़ा हुआ है? नहीं ना. मतलब हम समझे नहीं. उस छांव से बाहर निकलेंगे तो आप 10 भाई हैं. पिट्ठू जी राजा के 8 और मालू जी राजा के 2. 10 के 10 बड़े पेड़ हो सकते हैं. अब कल वाली बात लीजिए जो आपने ही बताई थी. आप संभाजी राजे को समझा रहे थे. उन्होंने आपकी बात मान ली? नहीं. मगर आप अलग अलग हो जाएंगे तो आपकी बात कोई टाल सकता है? नहीं. काय ग गोदा, इथलं सगळंच विसरलीस वाटतं. वेरूळला काय गेलीस तू तर? काय झालं जी? हा केर दिसत नाहीये तुला? कुणाच्या तरी पायात येईल तो. नाही जी, ते मी समद गोळाच करीत होते. हो हो गोदा, कर तू. अगं, मधल्याहूनच्या लक्षात आलं नसेल. जिजा, अगदी लगेच बाजू घ्यायला धावून आलात. तर काय, जास्त डोक्यावर चढवू नका तिला. काय झालं? गोदावरून काही झालं का? अहो, आम्ही किती फुटकळ कारणावरून बोलत होतो तिला, तर जिजा आल्या लगेच धावत. सांगतो सांगतो. अहो, तुम्ही फुटकळ कारणावरून रागे भरत होतात म्हणूनच आम्ही मध्ये आलो. कारण तुमच्या समोर पूर्वीची गोदा होती.
पण एवढ्या वर्षात तिच्यातही बदल झालाय. तिला गरीब गाय समजू नका हं. इखलाक खानावर हल्ला झालाय म्हटलं ना, तो गोदानं केलाय. जिजाऊ, तुम्ही सांगितलं नसतं तर विश्वासच बसला नसता. एवढी हिंमत? हा तुमच्या सहवासाचा परिणाम आहे. इतका इतका तर व्हायलाच पाहिजे मधल्या बाई. नाही नाही, जिजांनी हल्ला केला नसता. अहो जिजा लहानपणीच त्या खानावर संशय उपसून धावल्या होत्या. आणि त्यावेळी आम्हाला काकासाहेबांनी अडवलं नसतं तर गोदाने जे आत्ता केलंय ते आम्ही तेव्हाच केलं असतं. अंबाजीराजे असे दबकत दबकत काय येत आहे? छो, आमची चाल तशी आहे. हो का? बर, आता तशी झाली असेल तर आम्ही तशी सवय करून घेऊ. पूर्वी तशी नव्हती. असो. राजे, आमच्या डोक्यात एक कल्पना होती. म्हणजे त्या दिवशी तुम्ही पंत आणि कारभाऱ्यांना सांगत होतात ना, तेव्हा आली. आपण वाटण्या केल्या तर? बरं, केली वाटणी. पुढे? नाही म्हणजे तुम्हाला विचार पटतोय ना? अंबाजीराजे, आम्ही तसं काहीही म्हटलं नाही. आम्हाला फक्त तुमचा विचार जाणून घ्यायचा होता, म्हणून आम्ही म्हटलं पुढे. आणि त्याने साध्य काय होणार? आता बघा, सरसकट संभाजी दादासाहेब आणि तुम्हाला शिक्के मोडतब करायला बंदी आहे. आम्हाला रयतेची काळजी वाटते. त्यांनी काय करावं आम्ही समजलो नाही. आता वाटण्या केल्या असत्या तर तुमची तुमच्यात आणि शरीफजी यांच्यात, संभाजी दादासाहेबांची आम्हा 8 भावंड. याने काय होईल ठाऊक आहे? तुम्हाला आणि संभाजी दादासाहेबांना शिक्कामोर्तब करायला जरी बंदी असली तरी बाकीचे 8 भावंड शिक्कामोर्तब करू शकतात. हा, रयतेचा विचार येतो म्हणून, बाकी काही नाही. बर, तुम्ही म्हणता तसं केलं तर मंबाजीराजे एवढ्या वाटण्या करून प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार देणार कोण? वजीर आझम? हो, वजीर आझम. पण मलिक अंबर हुजूर नाही. आपण मियान राजू यांच्याकडे जाऊ. मंबाजीराजे, आता आम्हाला कळलं तुमची चाल का बदलली. आणि केवळ चालच नाही तर तुमची भाषा सुद्धा बदलली आहे. तुम्ही त्या मियान राजूची भाषा बोलू लागलात. नाही नाही, अहो काहीतरीच काय बोलताय. आम्ही का मियान राजूची भाषा बोलू? नाही, हे तर आम्ही तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही असं का बोलताय. कारण वजीर आझम मलिक अंबर साहेब आणि मियान राजू यांच्यात मुख्य फरक हाच आहे की वजीर आझम मलिक अंबर साहेब जोडण्याचं राजकारण करतात
आणि मियान राजू तोडण्याचं. तो तुम्हाला म्हणाला असेल तोडणे की राजनीती अपनाओ. हो म्हणजे नाही, तसं नाही. अंबाजी राजे, अहो एवढ्या हलक्या कानाचे होऊ नका. एक लक्षात घ्या, लाठ्यांचा गठ्ठा एकत्र असतो तेव्हा त्याला कोणीच तोडू शकत नाही. पण तो गठ्ठा सुटला की एक एक लाठी तोडायला किती वेळ लागतो? आपण लहानपणी शिकलोय ना, विसरला? तो मियान राजू काही म्हणेल आणि तुम्ही आपण आमच्यावरच आळ घेताय. आम्ही जो काही विचार केलाय तो रयतेच्या भल्यासाठी केलाय, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून केलं. तुम्ही आमच्यावरच लागताय. मियान राजूला भेटून आलात, मियान राजूला भेटून आलात. छे, काय म्हणजे त्या गोदाताईंनी कलाखानावर हल्ला केला? दादासाहेब, मग तर सोपच झालं. इकलाक खानाच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही म्हणून शिक्के कटारीवरती बंदी आणली होती. त्या गोदाताईंना त्यांच्या ताब्यात दिलं की जहागिरी सलामत. आणि मग वहिनी साव्यांवरती कोणाचा संशय राहणार नाही. नाही शरीफजी, असं कधीही करायचं नाही. हिराजीने अत्यंत विश्वासाने ही गोष्ट आम्हाला सांगितली. गोदाने अत्यंत विश्वासाने बाईसाहेबांना सांगितलं. आणि त्याहीपेक्षा गोदाने हे केलं कारण इकलाक आता त्यांच्या लाडक्या बाईसाहेबांच्या संसारात विष कालवत होता. दादासाहेब, हे सगळं कबूल आहे, पण तरी सगळ्यांचेच उद्देश एवढे चांगले असताना केवळ आपल्याला ठाऊक आहे आणि आपली जहागिरी वाचणार आहे म्हणून असं करणं केवळ चूक. काय म्हणणार मग यावर आता? शरीफजी, ह्याला चांगुलपणा म्हणतात. केवळ वाईट वागलं नाही म्हणून चांगला माणूस होता येत नाही, तर चांगुलपणा म्हणजे माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणं. पण हे बाहेर कळल्यावर कोण ना कोणतरी बोलणारच ना? नाही, हा विषय बाहेर येणारच नाही. हा इथेच संपला. त्याचा पुन्हा उच्चारही नको. विसरून जा. कळलं? जिजाबाईंना कोण काय म्हणतं, किती दोष देतं हे महत्वाचं आहे? आम्हाला नाही वाटत हे महत्वाचं आहे. आऊ साहेब, अहो हेच तर महत्वाचं आहे. वहिनी साहेब गेले आहेत म्हणूनच म्हणतोय ना. आमचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं. तुम्ही म्हणताय त्या गेल्या हे महत्वाचं आहे. अहो पण का गेल्या? दुखावल्या गेल्या म्हणूनच गेल्या ना. आणि त्यांचा काय कमी अपमान झालाय? त्यापेक्षाही जास्त राजे तुम्ही काहीही बोलला नाही ते त्याहूनही लागणारं होतं. तुम्ही तेव्हाच सगळ्यांसमोर ठामपणे सांगायला हवं होतं की जिजाबाईंनी फूल उचलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. भाऊसाहेब, आता ह्या परिस्थितीत आम्ही काय करावं असं आपल्याला वाटतंय? तुम्ही काय करायचं हा उपाय आम्ही आधीच सांगितला आहे. विसरलात? नाही, आम्हाला काहीच कळत नाही. कुठली परिस्थिती, कसला उपाय? आम्ही यांना सांगितलं होतं जाऊन जिजाबाईंना घेऊन या. भाऊसाहेब, पण नेमका फत्तेखान आला. आता आमच्या समोर प्रश्न हा आहे की नेमकं प्राधान्य कशाला द्यायचं? आमच्या बाईसाहेबांना त्यांच्या माहेराहून आणायचं तर पण मग आता काय झालं? फतेखान तर गेलाय. तुमच्या लक्षात नाही येणार शरीफजी. जावई म्हणून यांना लाज वाटते. शिक्कामोर्तब वापरायला बंदी आहे ही वार्ता तिकडे गेलीच असणार.
मग ते तिकडे गेले आणि विषय निघाला तर हे काय सांगणार असा प्रश्न पडलाय. बरोबर ना राजे? हो साहेब, तुम्ही तिरकस बोलताय. मला शरम वाटते, पण ते चुकीचं आहे का? आणि तरीही आम्ही तिथं जावं असं आपलं मत आहे. आम्ही तुम्हाला किती का सल्ला द्यायला असणार आणि तुम्ही आमचं किती ऐकणार. आम्ही फक्त आमची नजर देऊ पाहतोय. कारभार वेगळा ठेवा. नात्यामध्ये कारभार, हुद्दा, मान मरात कशालाही मोल नसतं. मोल नसतं हे आम्हाला पटत नाही आऊसाहेब. बर, सांगतो. राजा मलमलवर झोपतो, वजीर मखमलवर, सरदार मऊ गादीवर आणि गरीब घोंगडीवर. प्रत्येक जण आपल्या मान मरातबनुसार झोपत असतात, बरोबर? पण कुठपर्यंत? झोप लागत नाही तोपर्यंत. एकदा झोप लागल्यावर बिछाण्याचं महत्व कितीसं राहतं. होय आऊसाहेब, पटलं. आम्ही मोहिमांवरती जायचो तेव्हा जे मिळेल त्यावर झोपायचो आणि गाढ झोप सुद्धा लागायची आम्हाला. अगदी बरोबर. बाकी सगळं बाजूला ठेवा, पण कशाला कोणी किती महत्व द्यायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवावं. आऊसाहेब, आम्ही वहिनी साहेबांना आणायला जाऊ? नाही, ज्याचं काम त्यांनीच करावं. गोदा, काय ग? जिजाक्का, नाही म्हणजे हे तर समध्या आपलेच आहेत. समध्यांनी चांगलंच समजून घेतलं. पण काय गोदा? नाही म्हणजे आता 8 दिवस होऊन गेले ना, अजून न्यायला तर नाहीच, पण नुसती खबरबात घ्यायला बी कुणी आलं नाही. आम्हाला हा विचार येत नाही असं नाही, पण मग मनात येतं की काहीतरी आडवं आलं असेल जे आपल्यापेक्षा महत्वाचं असेल. लई कणखर मनाच्या हायसा जिजाक्का. मला तर भीतीच वाटते का आपण हिथं येऊन चुकी तर नाही ना केली. नाही नाही, चूक तर नक्कीच नाही. आम्हाला सगळीच थोर मंडळी सांगते की ताणावं पण तुटेल इतकं नाही. आमचा आमच्या स्वारींवर भरोसा आहे, तुटणार नाहीच. जिजाक्का, एक बोलू, राग मानू नका, पर तुमच्या आत्ताच्या बोलण्यात नेहमीच्या जिजाक्का नव्हत्याच, जोरच नव्हता. तुम्हाला बी आतून येपरीत जाणवतंय का? गोदा, आम्ही खंबीर आहोत. आपली काही चूकच नाहीये. आबासाहेब पण हेच सांगतात. आता ते तर सांगणारच ना जिजाक्का. तिकडं वेरूळला, तिकडं तुम्हालाच बोल लागत असते. शंभू महादेव आहे ना, तो सगळं बघून घे.
हे आम्ही नक्कीच म्हटलं असतं, अगदी ठासून म्हटलं असतं. तर आमचा विश्वास अभंग ठेवला असता तर त्याला तडा कोणी दिला? आम्ही की तुम्ही? शहाजीराजे तुम्हाला न्यायला आलेच नाहीत तर आता 8 दिवस होऊन गेले ना, अजून न्यायला तर नाहीच, पण नुसती खबरबात घ्यायला बी कुणी आलं नाही. आम्हाला हा विचार येत नाही असं नाही, पण मग मनात येतं की काहीतरी आडवं आलं असेल. जिजाक्का एक बोलू, राग मानू नका, पर तुमच्या आत्ताच्या बोलण्यात नेहमीच्या जिजाक्का नव्हत्याच, जोरच नव्हता. तुम्हाला बी आतून येपरीत जाणवतंय का? जिजाक्का, गोमाजी काका, आलात तुम्ही? चला. जिजाक्का, आज तलवार राहू द्या. का? आम्ही सांगतोय ना, करा सुरुवात. जिजाक्का, हात थरथरतोय. ठेवा ती तलवार. आणि नुसती तलवार लढत नसती, तर तिच्या माग तिला धरणारा हात लढत असतोय. आणि जिजाक्का नुसता हात बी लढत नसतोय, त्याच्यासाठी मन थाऱ्यावर असायला लागतंय. आणि मन थाऱ्यावर नसेल ना, तर हात आणि तलवार दोन्ही बी लटपटते. जिजाक्का, आजचा दिवस राहू द्या तलवार. ठेव. तुम्हीच पाठवलं असणार हा विचार येऊन गेला आमच्या मनात, पण म्हटलं इतके दिवस झालेत, ओढ नसेल वाटत तर वेगळा विचार सुचवायला हरकत नाही. कसला वेगळा विचार? नाही म्हणजे आपल्या मुलांचं हित आपल्यालाच बघायला हवं ना. तुम्हाला काय सुचवायचे ते स्पष्ट सुचवाल का? आता जिजाबाई गेल्या, ठीक आहे, आपण शहाजी राजांसाठी नवीन सुनबाई आणू. त्यांनी तरी सुखाला पारक का व्हावं. सोमट्यांकडे सुद्धा इतक्या चांगुलपणाने बघायला लागलात तर खेळूच शकणार नाहीत. एकही चाल होणारच नाही. तसं बघताय का? मग आऊसाहेबांचं म्हणणं पटलं नव्हतं ते पटवून घ्यायचा प्रयत्न करताय. मान मरातब बाजूला ठेवून. तेही पटत नाही. आम्ही वेगळाच विचार करतोय. कसला? काकी साहेबांनी आमची दुसरी सोयरी करून द्यावी असं सुचवलंय. काय म्हणजे तुम्ही दुसऱ्या सोयरिकीबद्दल विचार करताय? नाही हो, राजानं आता एक पाऊल पुढे टाकायचा विचार करतोय.
योग्य खेळी आहे दादासाहेब. आता विचार करू नका, खेळून मोकळे व्हा. राजा एक घर पुढे सरकूच दे. जिजाक्का, आज कशा तयार होऊन एकदम हसत आलात बघा. हो, रेणुका मातेच्या समोर गेल्यावर प्रसन्न वाटतच. होय. सगळी दुःख कशी जळमटासारखी दूर होत. आणि दौलताबादला जाताना आबासाहेब म्हणालेत, लवकरात लवकर सगळं ठीक होईल. आता थोरलं धनी म्हणालेत ना, मग समद ठीक होईल बघा. चला येऊ मी. अहो, हे काय गोमाजी काका, काल तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही तलवार खाली ठेवली, पण आज उमेदीनं आलोय आणि तुम्ही आधीच निघताय. असं आहे वय. बर, मग चला तर होऊन जाऊ द्या 2-2 हात. हा या. जिजाक्का, एकदा राजांच्या बरोबर रिंगण धारास तुम्ही. नाही, नको. शत्रू सोडून समोरच्या व्यक्तीवर राग असेल तर त्यांच्याशी लढू नये, आणि प्रेम असेल तर अजिबातच लढू नये. पर का? पहिल्यापेक्षा दुसऱ्यात आपणच घायल होण्याची जास्त शक्यता असते. आऊसाहेब, राजानं एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय बरं का. म्हणजे काय? म्हणजेच आऊसाहेब, दादासाहेबांनी वहिनी साहेबांना घेऊन येण्यासाठी सिंदखेडला जायचं ठरवलंय. अरे वा, मग राजे हे तुम्ही का नाही सांगत आहात, की तुम्हाला सांगायला लाज वाटते? बर बर, ठीक आहे, पण आता हुशारीनं वागा.
आम्ही त्यांना आणायला सांगितलंय असं सांगू नका. कुठल्याही स्त्रीला हे वाक्य आवडत नाही. समजलं? हो साहेब. माफी असावी राजा, पर सांगावा तेवढाच मोलाचा आहे म्हणून संभाजी दादासाहेबांनी मला इथं धाडले. काय सांगावं आहे? त्या वजीर आजमाचा खलिता आलायची शिक्कामोर्तब घेऊन टाकोटाक हजर व्हायला सांगितले. शहाजी राजे, आपके पास सफाई में इससे ज्यादा कुछ है? नहीं. ये मसला सुलझने तक आप पर सिक्का चलाने पर रोक लगाई गई. दादासाहेब म्हणले की लगोलग निघायला हवं. हिराजी, या तुम्ही. जी. ठीक आहे. हे अगदी अनपेक्षित नव्हतंच. कधी ना कधी तरी जावं लागणारच होतं. पण आता अगदी सिंदखेडला जाताना हा सांगावा आलाय म्हणून धक्का बसला. राजे, तुम्ही आणि संभाजी राजे वजीर आजमना भेटायला जा. आणि शरीफजी, तुम्ही सिंदखेडी जा. असंही तुम्ही जायला तयार होताच. आम्ही नाही म्हणालो होतो, पण आता ती वेळ आलीच. आइए, आपके कदमों का इंतजार अब्बा हुजूर कर रहे हैं. आप तशरीफ लाइए. अंदर अब्बा हुजूर और आपके ससुर लखोजी राजे, उन दोनों के बीच गुफ्तगू चल रही है. लखुजी राजे यहाँ? क्यों, नहीं आना चाहिए था? आपको सिक्का कटार के साथ बुलाया है, तब उनकी मौजूदगी आपको मुनासिब नहीं लग रही? ऐसी कोई बात नहीं. और वैसे भी हम जो भी करेंगे वो सर उठाकर ही करेंगे. और आप हमारी जागीरी छीनने के लिए क्यों उतावले हुए हैं? एक हादसा ही तो था ना, हो गया. आता बस झालं. दादासाहेब, दमान. अहो, दमनच घेत होतो इतका वेळ. अजून किती ताणणार? हे बघा, वाघ म्हटलं तरी खातोच आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच आहे. मग कशाला कोणाचं ऐकून घ्या? हाच काय तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे. आम्ही बघतो ना, आमच्यासारखे पराक्रमी योद्धा यांना कुठं सापडतात ते. आपकी ये बात अब्बा हुजूर तक जरूर पहुंचेगी, आप देखिए. दादासाहेब, आम्ही तुम्हाला दोष देणार नाही, पण आता तुम्ही म्हणताय तसंच राहू. दबून जाण्याचं कारणच नाही. जेव्हा आज जाऊ तेव्हा त्यांना सुनावू. आम्हाला या डावपेचांची चीड येते. म्हणजे आपल्याला इथं बोलवायचं आणि तुमच्या सासऱ्यांना पण इथं बोलवायचं. हे कसलं घाणेरडं राजकारण आहे. त्याचा विचार आता कशाला करायचा? ते आले, जेव्हा आपल्याला भेटतील तेव्हा आपलं बोलणं होईलच. आपण येणार आहोत हे कदाचित त्यांना ठाऊक सुद्धा नसेल, किंवा खरंच राजकारणावर चर्चा होत असेल. अब्बा हुजूर, सुलह करने का आखिरी मौका तो उन्होंने गंवाया है. हम उनकी तरफ से माफी मांगते हैं. जोश में कुछ कह गए होंगे. इजाजत है, इस बात का सब हम रूबरू जानेंगे. हाँ, तो आप मुगल और मियां राजू के बारे में कुछ कह रहे हैं. गुस्ताखी माफ हो हुजूर, पर ये बात. कौन सी? शाहजी राजा की? उस पर आते हैं ना.
हमारी जो अधूरी बात थी वो तो पूरी करते हैं। जी। हाँ, तो आप क्या कह रहे थे? वो यानी ढलता सूरज है वो। दत्ता जी राजे, ढलते सूरज की तपिश भी बहुत होती है। हमें राजनीति से शिकायत नहीं, वो तो हम दुश्मनों से करते हैं। राजनीति करेंगे, जंग करेंगे, पर नहीं, उनकी आधी से ज्यादा राजनीति तो अपने ही सरदारों को आपस में लड़ने में लगाते हैं। तो इजाजत है? हाँ बिल्कुल। हाँ, तो आप शाहजी राजा के बारे में कुछ फरमा रहे थे। फरमा नहीं रहे थे, अर्ज कर रहे थे। जोश में की हुई बातों को। हाँ, वो तो हम भूल गए। और कुछ? ये पूछना गलत होगा लेकिन रहा नहीं जाता। क्या सच में आप उनका सिक्का कटरा छीनने की सोच रहे हैं? आपको इस उम्र में हमारी तरफ से कोई परेशानी नहीं होगी, बस इतना ही कह सकते हैं। और कुछ? वो जो जंग में हम फतेह पाकर बादशाह हजरत की दौलत में लूट जमा करते हैं, उसके मुकाबले महसूलात में कुछ छूट मिल सकती है? ये आपकी बेटी ने पूछा ना, सुना है वो मैके चली आई है, अब वापस? नहीं नहीं, ऐसी कुछ बात नहीं है। पूजा के लिए आई है, बस 4-8 रोज की बात है। अच्छा अच्छा, ठीक है, देखते हैं। जितना हो पाएगा उतना हम करेंगे। जी। नमस्कार। आपण सिंदखेडला येण्याची विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत। इथं बघू। नाही नाही म्हणू नका। आमच्या जिजांसाठी आम्ही आपल्या पुढे हात जोडतो। त्या डोळ्यांच्या वाती करून आपली वाट बघतायत। हो, पण आता वजीर आझम साहेबांनी बोलवलंय, बघूया ते काय म्हणतात आणि त्यानंतरच ठरवावं लागेल। आइए, अब्बा हुजूर इससे ज्यादा इंतजार नहीं करते। आम्ही येतोच। आम्ही तोपर्यंत इथे थांबतो। नाही नको, कारण किती वेळ लागेल, पुढे काय होईल आम्हाला काहीच ठाऊक नाही आणि ते आमच्या हातातही नाही। काय होईल म्हणजे? कसली भीती वाटते? भीती आणि भोसल्यांना आम्हाला जर इथूनच मोहिमेवर जावं लागलं तर उगाच आपलाच नाईलाज होईल, म्हणून बोलले राजे। आम्ही येतो। चला आबासाहेब, निघूया। त्यांना येऊ देत, मग आपण जाऊ। आबासाहेब, त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं इकडे थांबू नका म्हणून, तरी आपण थांबायचं। आणि खरंच जर त्यांचा शिक्कामोर्तब जप्त झाला तर त्यांना किती लाजल्यासारखं होईल आपल्या समोर। अरे हो, ते शिक्कामोर्तबवाले काही सिंदखेडला जिजांना सांगायचं नाही।
त्यांना सहन नाही व्हायचं. जी कितीही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टीला जिजाबाई जबाबदार आहेत.